सर्वांना माझा नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? मी वैशाली तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते माझ्या वैशाली ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलवर. आज मी आणि माझी मैत्रीण आलो आहोत डोंबिवली ईस्टला रेणुका मातेच्या मंदिरामध्ये. दर्शनाला जाण्याआधी मी आणि माझ्या मैत्रिणीने देवीचे ओटीचे सामान घेतले. मंदिराच्या बाहेरच एक दुकान आहे, त्या ठिकाणी देवीचे ओटीचे आम्हाला सर्व सामान मिळाले. रेणुका देवीच्या मंदिराच्या बाहेरच देवीची सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आणि त्या रांगोळीच्या बाजूला देवीच्या 9 रूपांची नावं लिहिलेली आहेत. रांगोळी खरंच खूपच सुंदर आणि खूप मनमोहक काढलेली आहे. रांगोळीमध्येच आपल्याला देवीचे दर्शन होते आणि रांगोळीचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आत्ता आम्ही रेणुका मातेच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत. रेणुका मातेचे रूप बघा किती तेजस्वी दिसत आहे. रेणुका मातेचे मुख्य मंदिर माहुल गावामध्ये आहे. रेणुका माता ही परशुरामाची आई आहे. रेणुका मातेला जगदंबा माता म्हणूनही ओळखले जाते. रेणुका मातेला साऱ्या जगाची आई म्हणजे जगदंबा माता असेही म्हणतात. रेणुका माता 3.5 शक्तिपीठांपैकी एक मानली जाते. आगरी आणि कोळी लोकांमध्ये रेणुका माता एकविरा आई म्हणून प्रसिद्ध आहे. माझ्या मैत्रिणीने देवीची खणा नारळाने ओटी भरली आणि देवीची नजरही काढली. रेणुका आईचे तेजस्वी रूप बघून खरंच कोणालाही वाटेल की आपण देवीची नजरच उतरून घेऊया. रेणुका मातेच्या ह्या मंदिरामध्ये नवरात्रीमध्ये आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये खूप गर्दी असते. सकाळी आणि संध्याकाळी देवीच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांची खूप गर्दी झालेली असते. मी पण आता देवीची पूजा करून घेत आहे. देवीला हळद कुंकू अक्षता लावून देवीची छान अशी पूजा करून घेतलेली आहे आणि पूजा करून झाल्यानंतर खणा नारळाने मी देवीची ओटी भरून घेत आहे. देवीची ओटी भरून झाल्यानंतर देवीला नमस्कार करून देवीचा आशीर्वाद घेतलेला आहे. रेणुका आईचे दर्शन आम्हाला खूपच छान झाले होते, कारण की आम्ही जेव्हा आलो त्यावेळेस मंदिरात गर्दीच नव्हती. आज आम्हाला रेणुका मातेचे खूप आरामात दर्शन झाले होते आणि किती वेळ आम्ही देवीच्या मूर्तीकडे बघतच होतो आणि देवीची आराधना करायला आम्ही मंदिराच्या एका बाजूला बसलो होतो. मंदिरात खूपच शांतता होती आणि पहिल्यांदाच आम्हाला इतकं शांततेत दर्शन झालेलं होतं, कारण की आम्ही जेव्हा पण ह्या मंदिरात येतो तेव्हा खूप गर्दी असते. आज खूप छान वाटत आहे. तुम्हीही रेणुका मातेच्या मंदिराला एकदा नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. रेणुका माता की जय.